ब्रेक नंतर रणसंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तेव्हा आपण सगळ्या कलांचा अभ्यास, या कलांचं विश्लेषण करतो आहोत। आता पश्चिम बंगालमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं द्विशतक, आत्ताची ही सगळी परिस्थिती पाहता चौथ्या फेरी अखेर तृणमूल 202, भाजप 77, काँग्रेस 1 आणि इतर 4 जण आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या आत्ताच्या हाती आलेल्या आकड्यानुसार तृणमूल आघाडीवर आहे। भाजपची ही जर आपण परिस्थिती पाहिली तर 77 इतके आकडे भाजपच्या हाती आहेत। काँग्रेसकडे 1 तर इतर 4 हे सगळे आपण आकडे पाहतोय। तेव्हा आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असताना, या निकालाच्या बाबी पुढे येत असताना हे आकडे आपण ज्यावेळी पाहतोय तेव्हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे हे सगळे आकडे आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना निकालाची सगळी स्पष्टता येते। आपल्यासोबत मान्यवर सगळे जोडले गेलेले आहेत आणि या सगळ्या आत्ताच्या कलांपर्यंत आपण ज्यावेळी पोहोचतो तेव्हा येत्या काळातलं नेमकं काय चित्र असेल या सगळ्या संबंधित आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत अंबरनाथ सिन्हा बंगालमध्ये ते थेट आहे, तिथून काय नेमकी त्यांनी जवळून परिस्थिती पाहिली ते देखील आपल्याला सांगतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासाठी असा की या आत्तापर्यंतच्या आलेल्या कलांचा नेमका अर्थ काय, या सगळ्या परिस्थितीत येत्या काळात काय नेमकं चित्र स्पष्ट होईल असं आपल्याला वाटतं? मुझे नहीं लगा था कि 200 के आसपास तृणमूल कांग्रेस जाएगा, लेकिन इसका श्रेय शायद ममता बनर्जी को छोड़ के और एक आदमी को जाता है और उनका नाम है प्रशांत किशोर जी। प्रशांत किशोर जी, आपको अगर याद होगा, प्रशांत किशोर जी इसका पहले ही उन्होंने बताया था कि 100 फिगर तक बीजेपी नहीं जाएगा, लेकिन मेरा जो एनालिसिस था, फ्रैंकली स्पीकिंग, मेरे को लगा था कि 110 115 तक बीजेपी जा सकता है। तो इसका मतलब प्रशांत किशोर जी का जो एनालिसिस था या उनका जो कंट्रीब्यूशन है वो शायद हम लोग को उतना मालूम नहीं था जितना उन्होंने किया। दूसरा चीज मुझे लग रहा है कि फेज 6, 7, 8 जो लास्ट 3 फेज हुआ वो बहुत ही डिसाइसिव हुआ। वो बहुत ही डिसाइसिव हुआ आपका बीजेपी के लिए। इसका रीजन ये है कि देश भर में जो आपका कोरोना का जो भी स्थिति है उसको लेके जो भी सब कुछ चर्चा चल रहा है, और फिर अभी वेस्ट बंगाल में लॉकडाउन का नौबत आ गया, फिर से उधर पे कोरोना बहुत वो बढ़ रहा है, वो पर डे के हिसाब से बहुत ही बढ़ गया। तो ये सारे चीज जो है ये बीजेपी को शायद लगा था कि इनिशियली कि अगर हम लोग 8 फेज में इसको बांटेंगे तो एडवांटेज बीजेपी को होगा, लेकिन वो उल्टा हो गया। 6, 7, 8 ये जो लास्ट 3 जो फेज था उधर पे बीजेपी को एडवांटेज नहीं मिला और तृणमूल कांग्रेस को ज्यादा एडवांटेज मिल गया। और दूसरा चीज जो है, बाकी जो है वो प्रशांत किशोर का जितना भी कारनामा है उन्होंने जो भी दिखाना है दिखा दिया, क्योंकि मेरा एनालिसिस के हिसाब से 158 160 के ऊपर तृणमूल नहीं जा सकता था। ये 40 का जो एक्स्ट्रा है वो डेफिनेटली ये 2 कारण है जो मेरा एनालिसिस के बाहर था इनिशियली। मैं एकदम डायरेक्टली आपको बोल रहा हूँ, और ये है वेरी वेरी डिसाइसिव फैक्टर, क्योंकि 77 अभी जो देख रहे हैं, अगर वो थोड़ा सा लाइक इंप्रूव भी हुआ बीजेपी का 85 86 90, इतना कम होगा मेरे को आशा नहीं था फ्रँकली स्पीकिंग। अमरनाथ जी, जर आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतोय तर तुम्ही म्हणताय की ही सगळी जी परिस्थिती आहे ही अपेक्षित नव्हती। आपल्यासोबत या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी भाजपकडून जोडले गेलेले मान्यवर आहेत शिवराय कुलकर्णी। मला सांगा, आता हे जे सगळे आपण आकडे पाहतो 77 इतका फक्त आकडा पाहायला मिळतोय, तृणमूल अगदी वेगाने पुढे जातानाचं चित्र पाहायला मिळतंय, हे अपेक्षित होतं का? 200चा दावा होता आणि आत्ताची मात्र परिस्थिती 77 इतकी। शिवरायजी, मग थोडी अपेक्षा यापेक्षा जास्त होती, पण आमची सुरुवात बंगालमधली जी होती ती 3 जागांपासून झालेली होती। आमच्याजवळ 3 जागा होत्या आणि 3 जागांपासून आम्हाला मजल मारायची होती। आता इथे अनेक गोष्टी निवडणुकीमध्ये काम करत असतात। उदाहरणार्थ आताचे जे पत्रकार होते ते सांगत होते की निवडणूक स्ट्रॅटेजी वगैरे, तर ती स्ट्रॅटेजी काम करत असते। व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी प्रचार करत होत्या। ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या। मुस्लिम मतांचं जे गणित आहे ते देखील होतं। आणि काँग्रेस आणि डावे जे आहेत, काँग्रेस आणि डावे हे मध्येच नाही आहे। मतविभाजनामध्ये त्यांनी कुठेतरी स्वतःची व्होट बँक राखणं, स्वतःची व्होट बँक घेणं, हीच जर मतं सगळीच्या सगळी तृणमूलला जाऊन पडणार असतील
तर आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळताना दिसत आहे. पण मला असं वाटतं की अजून काही फेऱ्या झाल्यानंतर भाजपची स्थिती आणखीन यापेक्षा चांगली दिसेल. आणि आम्हाला सगळ्यात आनंद हा आहे की आम्ही जिथे अजिबात नव्हतो, आम्हाला एनटीच नव्हती गेल्या अनेक वर्षांमध्ये. नाही, पण एक तिथे दरम्यानचा आज आम्ही महत्वाचा मुद्दा असा की जिथे 200चा दावा केला जात होता तिथे आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर 77 इतकेच आपले सगळे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. हे सगळे आकडे पाहताना याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? म्हणजे 200चा दावा म्हणजे असा आहे की निवडणूक जिंकायला जात असताना जनतेला पूर्ण बहुमत मागावं लागत असतं. जनतेला पूर्ण बहुमत मागितलं. पूर्ण बहुमताच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीने जे 130 कार्यकर्त्यांचं बलिदान केलं, जो संघर्ष केला, त्या संघर्षाच्या आधारावर एक चांगलं यश भाजपला तिथे मिळालेलं आहे. 3 जागांवरून आम्ही 70, 75, 80, 90, 100 जागांपर्यंत जर जाणार असू ते आमचं फार मोठं यश आहे. दुसरा भाग असा आहे की दक्षिणेमध्ये जिथे आम्हाला पाय ठेवायला एका काळामध्ये जागा नव्हती, ईशान्येमध्ये आम्हाला जागा नव्हती, आम्ही आसाममध्ये वापस येतो आहेत त्या ठिकाणी, पुन्हा केरळमध्ये आमचा प्रवेश होतो आहे चांगल्या प्रमाणामध्ये. तर आम्ही जे ठरवलं होतं त्या दिशेने आमची नक्की वाटचाल शिवराजी, सुरू तुम्ही या आहे. सगळ्या आकड्यांकडे सकारात्मक पद्धतीने पाहताय. आपल्यासोबत पश्चिम बंगालचे अभ्यासक सौमेन बॅनर्जी सुद्धा थेट जोडले गेलेले आहेत. हे जे आता भाजपकडे असलेले आकडे, आघाडीची ही संख्या आपण पाहतोय, ही अशी 77 इतकी जी संख्या आहे ती अपेक्षित होती का सौमेनजी? नाही, ही अपेक्षित नव्हती. मुद्दामी माझा पण आकडेवारी होती 120च्या खाली भाजप जात नाही कशी पद्धतीने. पण इथे तुम्हाला आज जर चुनावचा नतीजा ईसीआय साईडवर तुम्ही बारीकीत तुम्ही लक्षात दिलं तर तिथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात येईल. एक तर एक स्ट्रॅटेजिक मतदान झालंय भाजपमध्ये. म्हणजे हे जे अंबरनाथ सिन्हा साहेब पण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये सौमेनजी. तुम्ही काय बोललात ते पुन्हा एकदा सांगा. हे जे सांगण्याचे प्रयत्न करतो की आजचा जर तुम्ही ईसीआयच्या साईडवर पाहिलं तर तुम्हाला एक विशेष विषय तिथे दिसेल की एक स्ट्रॅटेजिक मतदान झाले भाजपमध्ये, आपला तिथे बंगालमध्ये. ते स्ट्रॅटेजिक मतदान काय तर मुद्दामी तिथे काँग्रेस आणि डावे लेफ्ट यांचा जो जोट होती ते जोटचा एकूण मतदानाचा पर्सेंटेज होता परिसंख्यान अजूनपर्यंत कधी 15% खाली गेले नाही. फक्त ह्या इलेक्शन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेसचं मतदान ह्यावेळी फक्त 3% त्यांना मिळाले आणि पूर्ण डावेचं त्यांना मतदान 5%चाही खाली आहे. म्हणजे एकूण त्यांनी जोटमध्ये फक्त 8% मतदानी मिळाली. म्हणजे तिथे कुठे ना कुठे स्ट्रॅटेजिक मतदान झाली. म्हणजे हे मला सांगायचं काय आपलं अडचण नाही की मी हे सांगू शकतो ठोस की हा एक पॅटर्न जो आहे जो छत्तीसगड मध्ये सुद्धा होते आणि छत्तीसगड पासून दिल्लीमध्ये सुद्धा हे झालं की स्वतःचा वोट बँक कुठे ना कुठे शिफ्ट करणं हे टॅसिट अंडरस्टँडिंग मुळे हा झालेला आहे घटना. नाहीतर भाजप कशी पद्धती, कारण मी तिथे स्वतः 1 महिन्यापासून होतो आणि मला माहित आहे की तिथे खूप मोठी लाट होती एक परिवर्तनाची. ठीक आहे, माझं पण आकडेवारी की 120च्या खाली कशी पद्धतीने भाजप जाण्याची शक्यताच नव्हता. पण ही टॅसिट अंडरस्टँडिंग झाल्यामुळे एक 5% 7% मतं हे टीएमसीला दिला गेला मतं आहे. जोटातर्फे त्यांना भेट म्हणून दिला गेला, म्हणून हा मताचा परिवर्तनचा आहे. पण याचा पुढचा मला एक थोडीशी अडचण वाटतंय की पुढे काय होईल बंगालमध्ये ते माहित नाही सध्या. कारण आता ही जी परिस्थिती झाली 200 पार केले तृणमूलचं आकडेवारी, तर बंगालचे जे ब्लड शेड होणार किंवा त्याचे शांतता राहणार याचा मला खूप मोठ्या शंका वाटते. आपल्यासोबत शिवसेनेचे समर्थक आनंद दवे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आनंदजी, मी आपल्याकडे येतो. या सगळ्या आकड्यांकडे पाहत असताना आपल्याला काय वाटतं, आपलं काय निरीक्षण आहे? खरं तर जो तुम्हाला आठवत असेल तर सेनेचे पदाधिकारी नेते आधीपासून सांगत होते की भाजप बागलबुवा उभा करतोय 200 वगैरे, भाजप खूप कमी त्याच्यापेक्षा असेल जे आता दिसतंय. आताची ताजी माहिती 77 अशी. पश्चिम बंगालचे तुम्हाला विश्लेषक सांगत होते की काँग्रेस हो बरोबर, काँग्रेसला आणि कम्युनिस्टांचं मतदान कमी झालंय त्यांना. पण त्याचा फायदा भाजपला होईल असं मला किंवा झाला असेल, ते मतं भाजपमध्ये गेली असेल असे मला तरी वाटत नाही. एकंदरीत त्यांचा पिंड कम्युनिस्टांचा आणि काँग्रेसचा आणि भाजपचं त्यांचं वैर असणं त्याअर्थी कदाचित ती मतं ममता बॅनर्जी यांनाच गेलेली असतील असं आता तरी दिसते. ममता बॅनर्जी त्यांना थोड्या तरी जवळच्या असाव्यात नरेंद्र मोदींपेक्षा, अमित शहापेक्षा. आणि नंतर भाजपनं ज्या पद्धतीने वैताग आणणारा प्रचार केला होता ममतांच्या चेअरवर, आता सुद्धा शिवराजींनी विषय काढला की त्या खुर्चीवर बसून प्रचार करत होत्या, त्याच्यावर नावं ठेवणं किंवा मीडिया अक्षरशः काही तिकडचा स्थानिक मीडिया वापरणं. म्हणजे दुपारी ममता बॅनर्जी चालताना कशा दिसल्या, मग आता पाय वाकडाच कसा आहे खुर्चीवर, ते एकंदर उभं काढणारा असा प्रचार भाजपचा झाल्यामुळे कदाचित शेवटच्या क्षणातलं जे मतदान आहे शेवटच्या काही दिवसातलं. आणि अजून एक फॅक्टर आपण विसरतोय, कोविडची परिस्थिती देशभरातली
केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी देशभरामध्ये तो सुद्धा मतांचा अगदी 2 ते 3% जरी इम्पॅक्ट आपण लोकांचं मत परिवर्तन झालेलं कळलं तर हा सगळा फरक ममता बॅनर्जी यांना झालेला आनंदजी, मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जातो. आपण आनंद दवे यांनी काय म्हटलं ते ऐकलं. आनंदजींना आपलं उत्तर शिवरायजी. नाही, आनंदजींना काय उत्तर द्यायचं, कारण की असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. तुम्ही या ठिकाणी मोदींच्या कामगिरीवर लोक समाधानी आहे. मग इथे त्यांनी कबूल केलं पाहिजे की ते उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर असमाधानी आहेत म्हणून. त्याच्यामुळे हे निष्कर्ष मला असं वाटतं की सोयीनुसार काढल्या गेलेले आहे. उद्याच्या सामन्याचा अग्रलेख असा राहणार आहे की त्यांनीच ममता बॅनर्जीला निवडून आणलं, अशा तऱ्हेचा त्यांचा अग्रलेख राहणार आहे. कारण सेनेच्या दाव्यांना आणि सेनेच्या या वक्तव्यांना मला वाटत नाही की आनंदजी, आपलं उत्तर मर्यादेत उद्याच्या सामन्यात काय असणार आहे? शिवराय कुलकर्णींनी तर सांगितलं काय असेल, तुम्हाला काय वाटतं? नाही, उद्याच्या सामन्याच कळेल मला असं वाटतं. आता बोलणं आपण चुकीचं ठरेल. थोडं काहीतरी सस्पेन्स राहू द्या भाजपच्या लोकांसाठी सुद्धा. माझं म्हणणं असेल, जसं मगाशी सुद्धा शिवराजी सांगत होते की पंढरपूरच्या निकालाच्या नंतर मी सरकार बदलीन असं देवेंद्रजींनी सांगितलं आणि त्याला फरक पडला. मला वाटत नाही पंढरपूरचे मतदार एवढा भोळा किंवा सरळ आहे. आणि देवेंद्रजींचं सत्ता परिवर्तनाचं जे पहाटेचं स्वप्न खोटं ठरलं होतं त्यानंतर त्यांना प्रत्येक 2-15 दिवसांनी असं स्वप्न पडतं. दरवेळेस 15 दिवसात सरकार येणार, 2 महिन्यात सरकार येणार हे सांगितलं जातं. ते ह्याच्या पुढे सुद्धा काही दिवस सांगितलं जाईल, त्याच्याशिवाय वेगळं काही होणार नाही. पदवीधरच्या निवडणुकीनंतर भाजपला बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपला थोडंसं सावरायासारखं काहीतरी आलेलं एवढं नक्की आहे. मात्र शिवरायजी, आपलं उत्तर. नाही, तिथे जाऊन पंढरपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या जो अतिशय नेत्रदीपक अशी जी कामगिरी आहे की पूर्ण वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामध्ये अव्वल असणं, मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असणं, महाराष्ट्रामध्ये लोकांना ऑक्सिजन न मिळणं, महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर न मिळणं, इतकं करून फेसबुकवर लाईव्ह दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट, WHO पेक्षा हुशार कंपाऊंडर या राज्याचे, हे जे सगळं सुरू आहे याच्याच विरोधातला प्रचार देवेंद्रजी केलेला होता. आणि मला असं वाटतं की कुठल्या जनतेने या सरकारच्या विरोधामध्ये मत दिलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारला ते समजलं पाहिजे. शिवरायजी, आपण या महाराष्ट्रातल्या चर्चेकडून पुन्हा एकदा पश्चिम बंगालकडे जाऊ. हे आत्ताचे जे सगळे आपण आकडे पाहतो आहोत, तृणमूलकडे 202 इतका आकडा आपल्याला पाहायला मिळतो. तृणमूल आघाडीवर आहे, भाजपकडे 77 हा आकडा आहे. तुम्ही म्हणालात की ही आत्ताची जी परिस्थिती आहे, जिथे 3 जागा होत्या तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात कल पाहायला मिळतोय, पण जिथे 200चा दावा केला जात होता तिथे 77 जर आकडे आता या क्षणाला पाहायला मिळत असतील तर यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आताही पुन्हा सांगतो की आम्हाला तर अपेक्षा तिथे सत्ता आणण्याची होती आणि आमचे प्रयत्न होते. 130 कार्यकर्त्यांनी बलिदान दिलेलं आहे. 130 कार्यकर्त्यांचं तिथली लोकशाही वाचवण्यासाठी डाव्यांनी केलेली गुंडगिरी, ममताजींनी केलेली गुंडगिरी, या गुंडगिरीला 130 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे बळी पडलेले आहेत. ही गुंडगिरी संपवण्यासाठी भाजपने तिथे अभियान सुरू केलं आहे. यावेळी यश नाही आलं. आम्ही हारणारे कार्यकर्ते थोडी आहोत. आम्ही 5 वर्ष पुन्हा संघर्ष करू तिथे. पण आम्ही 380 वर चाललो, 300 वर चाललो. अजून एक 3-4 फेऱ्या झाल्यानंतर 70-80 पेक्षा अधिक आम्ही पुढे जाऊ. अजूनही विश्वास आम्हाला आहे. पण 3 पासून आम्ही जाऊ. आणखीन दुसरा भाग आता आनंदजींनी सांगितलं, ते कोण मध्ये सौमेनजी होते त्यांनी पण सांगितलं की तिथे डावे आणि काँग्रेस यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये 3% मतं फक्त मिळालेली आहेत. मग हे मतदान गेलं कुठे? हे जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये पोलराईज होत असेल, एका ठिकाणी जात असेल, तर त्याचा फटका भाजपला निश्चित बसणार आहे. तर आम्हाला तो मान्य आहे. आम्ही त्याच्या विरोधामध्ये आम्ही कसे सबळ होऊ यासाठी आमची पुन्हा काम करण्याची तयारी आहे. आम्ही हारणारे लोक नाही आहोत. आम्ही 2 पासून प्रवास सुरू केला होता लोकसभेमध्ये. आज आम्ही स्पष्ट बहुमतामध्ये आहोत. आम्ही बंगालमध्ये 3 पासून सुरुवात केलेली होती. आज आम्हाला तिथल्या जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक सबळ विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे जनतेने तिथे आम्हाला अधिकार सोपवलेला आहे. त्याचा आम्ही पुरेपूर वापर करू. आम्हाला विरोधात बसण्याचं दुःख नाही आहे. तसं म्हणाल तर मुळात आमचा DNA विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे आम्हाला विरोधात बसण्याचा आम्हाला बिलकुल वैषम्य नाही आहे. आम्ही तिथे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करू. ममताजींची गुंडगिरी तिथे होता कामा नये. या सगळ्या चर्चेच्या दरम्यान पुन्हा एक मुद्दा असा पुढे येतो, तो गुंडगिरीचा. आपल्यासोबत पश्चिम बंगालचे अभ्यासक सौमेन बॅनर्जी जोडले गेलेले आहेत. सौमेनजी, मला तुम्हाला असं विचारायचंय, सातत्यानं हा मुद्दा पुढे येतो आणि हा मुद्दा पुढे करत असताना आकड्यांची चर्चा बाजूला पडते आहे. या ज्या परिस्थितीत 200चा दावा आपल्याला ऐकायला मिळाला होता
तिथे 77चे आकडे आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचा अर्थ काय काढायचा? याचा अर्थ बंगालमध्ये भीतीचे वातावरण तर आहे. शिवराजजी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये मी फिरलेलं मला पाहायला मिळालं, बंगालमध्ये खूप मोठी भीतीचे वातावरण. जरी तुम्ही सेंट्रलचे नियोजन ह्यावेळी इलेक्शन कमिशनने खूप चांगले कामं केले, कारण तिथे एक भीतीचं वातावरण त्यांनी न्यूट्रल करण्याचा प्रयत्न केला, तरी ते झाली नाही. कारण स्ट्रॅटेजिकली ते दोघांना माहित होतं, कारण आतमध्ये कुठे ना कुठे नेमका इकडे तिकडे ते धमक्या मिळत होता की बाबा हे गेले तर सेंट्रल कार्य टीम आहे किंवा त्याचा जो पॅरामिलिटरी फोर्सेस आहे ते तिथे थांबणार नाही, आठवड्यानंतर ते निघून जातील, नंतर काय. आता ही जी भीतीची वातावरण काही ठिकाणी मला पण ऐकायला मिळालं, कारण तिथे गोरगरिबी एवढा मोठ्या प्रमाणात आहे, तिथे नोकरी रोजगाराचा एवढा मोठ्या प्रमाणात तिथे हाहाकार आहे, म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते होणारच होता. आणि स्ट्रॅटेजिकली कुठे ना कुठे एक बोगस वोटिंगचा पण फॅक्टर होता. बोगस वोटिंगचा फॅक्टर हे पूर्वी खूप जास्त असायचं. मी महाराष्ट्रामध्ये बोगस वोटिंगचा स्वतः मी अभ्यास केलं होतं 2012 मध्ये. तुम्हाला आठवत असेल तर 2012 मध्ये बोगस वोटिंगचा पॅटर्न काय काय होऊ शकतो मी स्वतः अभ्यास त्याच्यामध्ये केलेला 1 महिना पूर्ण, आणि तेव्हा तो ब्रेकिंग पण केला होता. ही पॅटर्न पूर्णपणे बंगालमध्ये अत्यंत भयंकर प्रमाणात आहे. ठीक आहे, यावेळी केंद्र सरकारने किंवा आपला पॅरामिलिटरी फोर्स किंवा केंद्रीय चुनाव आयोग यांनी दोन्ही मिळून चांगले ते पदक्षेप घेतले आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी कमी झाला, पण ते कमी झालं एवढा पूर्णपणे नाही. तिथे पण स्ट्रॅटेजिकली बोगस वोटिंग, फॉल्स वोटिंग हे झालेलं आहे. कुठे ना कुठे ते त्याची पूर्ण तयारी आहे, कारण शेवटी बाहेरून जाऊन केंद्रीय चुनाव आयोगने किंवा पॅरामिलिटरी फोर्सने सगळ्या ठिकाणी तुम्हाला सक्षमता दिली तशी नाहीये, हे पण इथे लक्षात येतो. आणि मुद्दा मी ते तुम्हाला सांगतो की हे जे परिणाम आहे, ह्या परिणामाचा मूळ कारण तो स्ट्रॅटेजिक वोटिंग पॅटर्न जे डाबे आणि काँग्रेस मिळून एकातर्फे तृणमूलला गिफ्ट केलाय. या सगळ्या आकड्यांचं आपण विश्लेषण करतोय. आतापर्यंतचे कल आपण आलेले सगळे पाहिले. संजयजी, मी आपल्याकडे येतो. मला सांगा, आपण तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या आकड्यांबद्दल, आघाडीबद्दल चर्चा करतोय. या दरम्यान काँग्रेस चर्चेतून तर गायब आहेच, मात्र जर आपण तिथले आकडे पाहिले तर त्या आकड्यांमधूनही काँग्रेस गायब असल्याचं पाहायला मिळतंय. हे असं का झालं असं? मला जसं ते आपल्या सोमेन दादा सांगत होते, मी सुरुवातीला जेव्हा तुम्ही नव्हता, मनोज भोयर बसले होते, तेव्हा मी ही गोष्ट सांगितलं होतं की लास्टचा जो 3 फेज झालेला आहे तिथे बंगालमध्ये, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि लेफ्ट यांनी हत्यार घालून बसणं आणि वोट ट्रान्सफर म्हणजे तेच आहे, स्ट्रॅटेजिक वोटिंग, तेच सांगत होतो मी. त्या लोकांनी असं बघितलं की आता आम्ही नाही लढू शकणार भाजप सोबत आणि ममता बॅनर्जी लढतायत, तो ते लोग गप्प बसले आणि ममताजी सोबत गेले. हीच खरी परिस्थिति है तिकडची. शुरू में ही बोला मैंने कि लास्ट के जो 3 फेज हुए उसमें पूरी तरह से लेफ्ट ने और इस समय वहां पे और ये सारे लोगों ने मिलकर एक माहौल खड़ा किया कि नरेंद्र मोदी को, बीजेपी को लड़ना है, किसी भी तरह से रोकना है. अब रोकने में हम सक्षम नहीं है, हम नहीं लड़ सकते, तो ममता बनर्जी जी के साथ में हो जाइए. और मैं आपको याद दिलाना चाहता हूं कि तीसरे फेज के मतदान के बाद ही ममता बनर्जी जी ने आह्वान किया था कि देश के सारे विपक्ष के जो नेता हैं उन सबको बंगाल में आना चाहिए. बंगाल में आने का उनका जो अपील था, उसके बाद यही महाराष्ट्र में वैसे शिवसेना के लोगों ने और यही शिवसेना के संजय राउत ने इनिशिएटिव लिया. दिल्ली गए, दिल्ली थे, वहां पे गजल की महफिल हुई. गजल की महफिल में गजल सम्राट संजय राउत के साथ में आदरणीय शरद पवार जी भी गए और सारे विपक्ष के नेता गए. मुझे नहीं पता कांग्रेस के राहुल गांधी आए थे कि नहीं आए थे वहां, लेकिन ये निश्चित तौर पे जो विपक्ष था उसने ये किया है कि उन्होंने देखा कि अब बीजेपी से कोई लड़ नहीं पा रहा है, और जिस बंगाल में बीजेपी 2-3 सीट पे थी वहां से इस समय बीजेपी जीतती हुई नजर आ रही है, दिखाई दे रही है. तो इन सब ने मिलकर भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी जी को रोकने के लिए ये स्ट्रेटेजी, ये रणनीति अपनाई है. मैं डिबेट के शुरू से ये बात कह रहा हूं. अभी तक सीधे आंकड़े मेरे पास नहीं आए, लेकिन मेरी सोच को और बल तब मिलता है जब सोमेन दादा ने कुछ परसेंटेज यहाँ पे सामने लाया अभी का. तो मैं यही कह रहा हूं कि कांग्रेस बिल्कुल साफ हो गई. कांग्रेस इस स्तर पे साफ नहीं हो सकती, लेकिन कांग्रेस साइलेंट हो गई, अपने लोगों को कह दिया कि आप बाहर हो जाओ. जो भारतीय जनता पार्टी के विचारधारा के विपरीत जितने भी मत थे, उन मतों को लेफ्ट पार्टी ने और कांग्रेस ने पूरी तरह से ममता बनर्जी को ट्रांसफर करके किसी भी कीमत पे भारतीय जनता पार्टी को रोकने का प्रयास किया. और इस तरह के जो टाइट इलेक्शन होते, जहां पे संघर्ष बहुत नेक टू नेक होता है, वहां पे जब 3 से 5% का वोट स्विंग हो जाता है तो परिस्थिति बिल्कुल बदल जाती है. सत्ता में आने वाली बीजेपी का कैलकुलेशन ठीक था, लेकिन बीजेपी ये कैलकुलेट नहीं कर पाई
कि इस समय कांग्रेस, लेफ्ट पार्टी, ये सब इस कदर मोदी विरोध में है कि ये लोग अपना अस्तित्व खत्म करने की कीमत पे भी ममता बनर्जी को जाके समर्थन कर सकते हैं। बीजेपी ने ये कैलकुलेट नहीं किया था कि ये लोग अपने अस्तित्व को समाप्त कर लेंगे, लेकिन मोदी जी को रोकने के लिए लगे रहेंगे। और देखिए लेफ्ट पार्टी के लोगों को और कांग्रेस को, जो खाता भी नहीं खोल पा रहे हैं, जो पूरी तरह से साफ हो गए हैं, वो बीजेपी हार रही है, ममता बनर्जी जीत रही है, इस बात की खुशी टेलीविजन चैनलों पे भी बैठ के मना रहे हैं। तो ये बहुत ही सोची समझी रणनीति के तहत किया गया। अन्यथा भारतीय जनता पार्टी का जो विजय वहां हासिल करने का टारगेट था 200 पार, उस टारगेट पे भारतीय जनता पार्टी बहुत हद तक आगे बढ़ चुकी थी। नाही, हे इसीलिए सगळं चित्र आपण तीसरे पाहतो. चरण मी के बाद शिवराज चौथे कुलकर्णी यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत. मला त्यांना दोन महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. काँग्रेस या सगळ्या चर्चेतून बाहेर का गेली, आणि दुसरा एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आतापर्यंत तुम्ही चर्चा करत असताना असं म्हणालात की शिवसेना असं म्हणेल, उद्याच्या अग्रलेखात असं लिहून येईल की तृणमूलच्या ज्या सगळ्या जागा आल्या त्या शिवसेनेमुळे आल्या. याच्या पाठीमागचा तर्क काय? ते दोन गोष्टी आहे. एक तर काँग्रेस यातून बाहेर का गेली, तर हे निकाल पुरेसे द्योतक आहेत की काँग्रेसचं अस्तित्व कुठे शिल्लक राहिलेलं नाही. आपण सर्वत्र बघतो आहे, जे काही निकाल लागलेले आहे या सगळ्या निकालांमध्ये केरळमध्ये देखील काँग्रेसचं आपण काय झालं बघतो आहे. सगळ्या 5 राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था आपण बघतोय. काँग्रेस कुठेही पिक्चरमध्ये नाही आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण काँग्रेसने अस्तित्व गमावलेला असा काँग्रेस हा पक्ष आहे. आणि त्यामुळे आता काँग्रेसची लढाई एकच राहिलेली आहे ठिकठिकाणची, ती म्हणजे आम्हाला तर काही मिळणार नाही, पण भारतीय जनता पार्टीला रोका. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक ते आता संजयजी या ठिकाणी सांगत होते की त्यांनी पूर्ण आपले व्होट्सच ट्रान्सफर केले. म्हणजे सरळ सरळ त्यांनी ममता बॅनर्जीला तिथे मार्ग मोकळा करून दिला की ममता बॅनर्जीच्या पाठीची काँग्रेसची सगळी व्होट बँक उभा करण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसने सपशेल त्या रणांगणातून पळ काढला. त्याला कारण कोणतेही करू द्या, कारण सांगण्याचं कोणतेही असू द्या, पण वस्तुस्थिती ही आहे. त्यामुळे काँग्रेस पुढे पिक्चरमध्ये नाही आहे. काँग्रेस देशामध्ये पिक्चरमध्ये येईल या नेतृत्वाच्या भरोशावर असं चिन्ह देखील नाही आहे. आता राहिला दुसरा विषय की शिवसेनेचे ते जे सामना मुखपत्र आहे ते तर कधी वाचायला मिळत नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे तुमच्यामुळेच वाचायला मिळतं. रोज एक तुम्ही ते दाखवावं म्हणून एक रोज त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलं जातं. मला त्याच्याबद्दल एवढीच प्रतिक्रिया आपल्याला द्यायची आहे की ते महाराष्ट्राच्या स्थितीवर कधीही काहीही न लिहिता एक महाराष्ट्रातला तो सत्तेमध्ये मुख्यमंत्री त्यांचे आहेत, महाराष्ट्राच्या विरोधात लिहिता देशभर रोज कुठेतरी अस्थिरता निर्माण करायची आणि महाराष्ट्राच्या ऐवजी देशातल्या विविध विषयांवर, विविध राज्यांवर आणि प्रामुख्याने भाजपच्या विरोधातले विषय हे चर्चेमध्ये यावे, हे काम गेल्या वर्षभरामध्ये किंवा अनेक वर्षांमध्ये स्थापनाने केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं की पंढरपूर हारले यावर अग्रलेख येणार नाही. तर पंढरपूर हारले, पंढरपुरावर अग्रलेख येणार नाही. त्या ठिकाणी संजय राऊत स्वतः गेले होते स्टार कॅम्पेनर म्हणून. मला वाटतं संजय राऊतांना सर्वत्र फिरवलं पाहिजे सेनेने देशभर. शिवराजी, आनंद दवे यांना बोलायचं, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. आनंदजी बोला. नाही, मुळात आश्चर्य असं आहे की सामना कोणी वाचत नाही, सामनाला कोणी गंभीरतेने घेत नाही. असं वाटतं गेली 15 मिनिटं ते सामनावरच बोलत आहेत. त्याच्यापेक्षा खूप वेगळं काही सामन्याचा इम्पॅक्ट काही वेगळं सांगायची गरज शिवराजी बोला. नाही. आजच्या तारखेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे शिवसेना विरोधी भाजपच्या विरोधी पक्षाचं काम करते, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. दुसरं मत झालं. हॅलो आनंदजी, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. आनंदजी, की तुम्ही त्यांना एक सल्ला द्या की फक्त एका लेखाची PDF काढत जा, बाकी पेपर तर कोणी वाचत नाही. आता ते जे तेवढं जे स्टेटमेंट असते तेवढं स्टेटमेंट जय महाराष्ट्र. शिवराजी मध्ये बोलू नका. मला वाटलं अँकर बोलतात म्हणून मी तुम्हाला एंटरटेन केलं. तुम्ही थांबा शिवराजी. हा बोला तुम्ही थांबा. बोला ना. मला शिवराजी, हे तुमचं स्वप्न आहे. नाही, मी शिवराजी पुन्हा एकदा विषयावर येतो. अनेक वेळा भाजपची लोक असं सांगतात, दिल्लीतली सुद्धा, महाराष्ट्रातली सुद्धा, की सामना मी वाचत नाही का सामन्याचा इम्पॅक्ट नसतो. पण सामना किती प्रभावशाली आहे हे आता सुद्धा तुम्हाला जाणवतं. गेली 10 मिनिटं तुम्ही सामनावरच बोलताय. तो 1 अंकी असावा, 4 अंकी असावा. आमचं म्हणणं तो जास्त मोठ्या अंकी व्हायला पाहिजे, तो होईल सुद्धा. आजच्या तारखेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे विरोधांसारखे वागत आहेत. त्यांना तो अधिकार आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरं, शिवसेना भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या जवळपास जातो हे फक्त भाजपनं रंगवलेलं वातावरण होतं. ते आता सुद्धा दिसतंय. तब्बल 125 जागांचा फरक आहे. हा का लहान मोठा फरक नाहीये.
म्हणजे हे 200 म्हणत होते, 75 आकडा चांगला आहे 3च्या तुलनेने, निश्चित त्याचं आम्ही अभिनंदन सुद्धा केलं. त्यामुळे हा आकडा एवढा मोठा असताना सुद्धा तब्बल 125 जागांचा फरक आहे. त्यामुळे भाजपने हुरळून जायचं अजिबात गरज नाही. तुम्हाला सपशेल नाकारलेलं आहे. पंतप्रधान असतील, पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, तिथं जंग पछाडलेले, लाखोंच्या मोठ्या मोठ्या सभा घेऊन कोरोनाच्या मध्ये लोकांना संकटात टाकलेले असं असताना सुद्धा मतदारांनी तुम्हाला खूप लांब ठेवले सत्तेपेक्षा, हे आता सुद्धा स्पष्टपणे जाणवते. दुसरं तिसरं, भाजपला संजय राऊत साहेब असणं किंवा शिवसेनेचं एक विकृतीकरण झालं. खरं म्हणजे प्रतिक्रिया नाही, त्यांना विकृती असंच म्हटलं पाहिजे. कारण पाट्याचं स्वप्न भंग झाल्यानंतर गेली 1.5 वर्ष मला वाटत नाही भाजपचा एकही या राज्यातला नेता झोपला असेल व्यवस्थित. तर तसं असं त्यांना शिवसेनेवर राग निघणं साहजिक आहे. शिवराजी आता तर आनंद- पंढरपूरच्या निवडणुकीमुळे त्यांना थोडासा कुठेतरी एक असं शिवराज चाप मला झाल्यासारखं तुमच्याकडे यायचंय. वाटतं. आनंद दवे असं म्हणतायत की आता जे आकडे आहेत 3 वरून 77 पर्यंत हे जे आकडे आहेत, यामुळे भाजप हुरळून जाते असं आनंद दवे म्हणतायत. हुरळून जाण्याचं काही कारण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं उत्तर? नाही, आम्हाला हुरळून जाण्याची काही गरज नाही. महाराष्ट्रातही काय घडलं सगळ्या दुनियेला माहिती आहे, आनंद दवेंना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. हे जे काही निवडून आलेले लोक आहेत ना, यांचे जे काही खासदार आहेत आणि जे आमदार आहेत, ज्याच्या भरोशावर यांनी सत्ता मिळवली आहे स्वप्न दाखवून, ती देखील मोदींच्या नावावर मतं मागितलेली आहेत. यांना कोणी विचारलं नसतं. मोदींच्या नावावर मतं मागितले आहे, देवेंद्र फडणवीसच्या नावावर मतं मागितले. नंतर 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 काय झालं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला हुरळून जायची गरज नाही. एका गोष्टीचा निकाल पक्का आहे की जी निवडणूक राष्ट्रवादीने आणि महाविकास आघाडीने अत्यंत गंभीर केली होती, अत्यंत सिरियसली घेतली होती. 7 दिवस अजित पवार मुक्काम ठाण मांडून पंढरपूरमध्ये बसले होते आणि तिथे पूर्ण महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढली. ती जर आम्ही जिंकत असू तर हा महाराष्ट्र सरकारच्या विरोधातला कौल आहे. हे जर मान्य करायचं नसेल सरकारला, आनंद दवेंना, माझी हरकत नाही, माझा आग्रह नाही, पण हे जनता मात्र नक्की मान्य करेल. जनतेला दिसता काय करताय ते. त्याच्यामुळे आम्हाला हुरळून जायची गरज नाही. आम्ही 3 जागांवर बंगालमध्ये होतो, आम्ही 3 पासून 80 वर गेलेलो आहे. हे समाजाला, जनतेला दिसत आहे. हे तुम्हाला दिसत नाही, तुमचं दुर्दैव आहे. आम्ही 3 वरून 80 वर गेलो आहे. आम्ही आसाम कायम राखला आहे. आम्ही पॉंडेचेरीमध्ये काहीच नव्हतो, तिथे आम्ही पुन्हा सत्तेमध्ये येतो आहोत. ज्या राज्यांमध्ये केरळमध्ये शून्य होतो, तिथे आमचा संचू प्रवेश काय असेना, पण आमचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. त्या साऊथमध्ये आम्ही नव्हतो, आम्ही कृती केलेलो आहे. मी पूर्ण महाराष्ट्रातून एका कोपऱ्यात विजय मिळवलेला आहे आणि देशाच्या राजकारणावर रोज तुम्ही करत असता. का माणसं उभे नाही केले बंगालमध्ये जाऊन? इथे बसून पत्रक काढता, इथे बसून रोज आपल्या महाराष्ट्रातून बंगालवर बोलता, याच्यावर आमचा आक्षेप. आमच्या उरून जाण्याचा काय विषय? बरं, तेव्हा या सगळ्या आकड्यांवर, या सगळ्या आतापर्यंतच्या कलांवर आपलं लक्ष असणार आहे. दरम्यान एक एक 2 महत्वाची मिनिटं द्या बातमी मला. आपण पाहणार आहोत. एक महत्वाची बातमी पुढे येते. आताच्या या क्षणाची महत्वाची बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर. पश्चिम बंगालमधलं हे चित्र आपण पाहतोय. तृणमूल 202, भाजप 77, काँग्रेस 1 आणि इतर 4 अशी ही सगळी परिस्थिती सध्या पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पश्चिम बंगालच्या निकालाचा अन्वयार्थ आपण पाहणार आहोत. सध्याची ही सगळी परिस्थिती पाहता, हे आकडे पाहता, तृणमूल 202, भाजप 77, काँग्रेस 1 आणि इतर 4 अशी परिस्थिती आहे. पश्चिम बंगालच्या निकालाचा अन्वयार्थ काय आहे ते आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणार आहोत. तेव्हा ग्राफिक्सच्या माध्यमातून ही सगळी माहिती टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय. डावे आणि काँग्रेसनं स्वतःची मते ममतांकडे वळवली. डाव्यांनी मोदींपेक्षा ममतांना जवळ केलं असा अन्वयार्थ आतापर्यंतचे हे सगळे आकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतोय. ममता बॅनर्जी यांच्या सहानुभूतीत किंचित घसरण झाली. चौथा महत्वाचा मुद्दा असा की ग्रामीण भागात मतदानावर तृणमूलची दहशत कायम दिसते. भाजपाला बंगाली अस्मितेचा पर्याय देता आला नाही, हा पश्चिम बंगालच्या निकालाचा अन्वयार्थ आहे. दरम्यान यासोबतच आणखी एक महत्वाचा तपशील टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. अर्थात या सगळ्या कलांचा विचार करत असताना ही महत्वाची माहिती. पश्चिम बंगालचे कल दुपारी 1 वाजेपर्यंत तृणमूल 202, भाजपा 77 जागांवर,
काँग्रेस 1 तर इतर 4 अशी ही आतापर्यंतची आकडेवारी आहे. तृणमूल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. तेव्हा आपण रणसंग्राममध्ये पश्चिम बंगालच्या आणि इतर राज्यांच्या त्यासोबतच महाराष्ट्र आणि बेळगाव मधल्या देखील सगळ्या निवडणुकांनंतरच्या या कलांचा अन्वयार्थ जाणून घेत होतो. वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.